नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी या 7वी इयत्तेचा गचकांधारी जो पाठ आहे त्या पाठाचा स्वाध्याय आपण पाहणार आहोत. चला तर मग लगेचच आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, खालील वाक्य वाचा. प्रत्येक घटनेमागील तुम्हाला जाणवलेली कारणे लिहा. पहा, पहिला प्रश्न आहे, सदा मळकी विकून येताना गाढवाच्या पाथडीवर बसून येत असे. पहा, या ठिकाणी त्याचं उत्तर आहे, गाढवावर मडकी लादून ती विकायला सदा बाजारात जात असे. बाजारात मडकी विकल्यावर काही मडकी शिल्लक राहायची, तो ती एखाद्याच्या घरी ठेवायचा. गाढवावर आता मडकी लादण्याचा प्रश्न नसल्यामुळे सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे. अशा प्रकारे याचं उत्तर पहिल्या प्रश्नाचं लिहायचं आहे. त्यानंतर पहा, दुसरा आहे, गजाने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले. पहा, गजाननने वडिलांसोबत जाण्याचं का नाकारलं, तर त्याचं उत्तर आहे, पहा, गजाने वडिलांसोबत बाहेरगावी जाण्याचा हट्ट धरला. सदाने वाटेत कोल्हा, लांडगा, वाघ वगैरे प्राणी येतात असे सांगून त्याला येण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता, पण गजा आपला हट्ट सोडायला तयार नव्हता. तेव्हा सदाने त्याला गचकांधारी या काल्पनिक प्राण्याचे नाव सांगितले आणि तो वाघालाही खातो असे सांगितले. आता मात्र गजा घाबरला, म्हणून गजाने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले होते. पहा, त्यानंतर पहा, पुढे आहे, वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला. पहा, त्याचं उत्तर आहे, आपण वाघाच्या पाठीवर बसलो आहोत हे लक्षात येताच सदाला कापरे भरले. तो धडाधड उडू लागला. वाघाला मात्र वाटले की आपल्या पाठीवर बसलेला गचकांधारी आपल्याला खाण्याची तयारी करतो आहे. या कल्पनेने वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला. पहा, त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे पहिल्यातला. पहा, सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला. आपण गाढवाऐवजी वाघाच्या पाठीवर बसलो आहोत हे सदाच्या लक्षात आले. त्याला कापरे भरले. वाघाला आपण दिसलो तर तो आपल्याला खाल्ल्या वाचून राहणार नाही, म्हणून या संकटातून, या वाघापासून आपल्याला वाचवण्यासाठी सदा आकाशाकडे पाहत देवाची करुणा भाकू लागला. त्यानंतर पहा, दुसरा प्रश्न आहे, खालील मुद्द्यावर 2-3 वाक्यात माहिती लिहा. पहा, पहिला आहे सदाचा व्यवसाय. तर सदाचा काय व्यवसाय आहे? गाढवाच्या पाठीवर मडकी लादून बाजारात जाणे आणि विकणे हा सदाचा व्यवसाय होता. सदाचा मुलगा गजानन हा हट्टी स्वभावाचा होता. त्याने सदाबरोबर बाजारात जायचा हट्ट धरला. सदाने त्याला बाजारात नेण्यापासून प्रवृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने आपला हट्ट सोडला नाही. शेवटी सदाने गचकांधारी या काल्पनिक प्राण्याचे नाव सांगून तो वाघालाही खातो असे सांगितले. तेव्हा गजा घाबरला व त्याने सदाबरोबर बाजारात जाण्याचा हट्ट सोडला. त्यानंतर तिसरा आहे, सदाची झालेली फजिती. आपण गाढवाऐवजी वाघाच्या पाठीवर बसलो आहोत हे लक्षात येताच सदाला कापरे भरले. आपला जीव देवाला करुणा भाकू लागला. त्याला दरदरून घाम फुटला. एवढ्या थंड वातावरणातही वाचवण्यासाठी घामाने तो वरपासून खालपर्यंत थबथबला, अशी त्याची फजिती झाली. सदाने स्वतःची केलेली सोडवणूक. पहा, सदाला दूरवर वडाचे झाड दिसले. त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत आलेल्या होत्या. वाघ जेव्हा झाडाखालून जाऊ लागला तेव्हा सदाने लोंबणारी पारंबी पकडली. तो वाघाच्या पाठीवरून सरकला आणि सरळ वर गेला, अशी त्याने स्वतःची सोडवणूक केली. पहा, प्रश्न तिसरा आहे, कोण कोणास म्हणाले? आहे, पहा, कै भेव नको दाखवू मले वाघा फागाचं. पहा, हे असं कोण म्हणालं, तर याचं उत्तर आहे, गजा सदाला म्हणाला. गजाला तर का म्हणाला, तर गजाला सध्याबरोबर बाजारात जायचे होते. त्याने येऊ नये म्हणून सध्या त्याला वाघाची भीती दाखवत होता, म्हणून मला वाघाबिगाची भीती दाखवू नका असे गजा म्हणाला. पहा, त्यानंतर पहा, या वक्ती जंगला कधी ना ते गचकांधारी भेटली तर म्हणू नको मले. या वक्ती जंगलात कधी ना ते गचकांधारी भेटली तर म्हणू नको मले. उत्तर पहा, याचं उत्तर आहे, सदा गजाला म्हणाला. गजा बाजारात येण्याचा हट्ट धरतो आणि त्याला वाघाची भीती दाखवली तरी तो आपला हट्ट सोडत नाही. असे पाहून सदा त्याला म्हणाला की वाघालाही खाणारा गचकांधारी नावाचा प्राणी जंगलात यावेळी येत असतो. तो आला आणि तुझ्यावर झडप घातली तर मला दोष देऊ नको. त्यानंतर पहा, गचकांधारी झटके देऊ राहिली. असं कोणला म्हणालं, तर असं वाघ स्वतःशीच म्हणाला. आपण वाघावर बसलो आहोत हे सदाच्या लक्षात येतात त्याला कापरे भरले. तो धाडधाड उडू लागला. तेव्हा गचकांधारी आपल्याला खायच्या विचारात आहे म्हणून ती झटके देत आहे असे वाघ स्वतःच्या मनाशी बोलला. त्यानंतर पहा, शेवटचं आहे, कोण कोणास म्हणालं? गचकांधारी आज आपल्याला खाल्ल्याबिगर राहत नव्हती.
याचं उत्तर आहे वाघ स्वतःशीच म्हणाला. सदाने वडाच्या झाडाची परांबी पकडून तो झाडावर चढून गेला. वाघाला हायसे वाटले, कारण आपल्या पाठीवर गचकांधारी बसला होता आणि आपल्याला खाल्ल्याशिवाय राहणार नव्हता असे वाघाला वाटले होते. अशा पद्धतीने आपल्याला हा जो गचकांधारी पाठ आहे, अतिशय मनोरंजनात्मक पाठ, कथा स्वरूपात असणारा हा जो पाठ आहे त्याचा स्वाध्याय आपण या ठिकाणी संपूर्ण उत्तराच्या स्पष्टीकरणासह पाहिलेला आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे. धन्यवाद.